सर काल ते आदिवासी पट्ट्यातली वसाहती नावाची प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथे लाखोचं औषध साठा जाळण्याचा प्रकार झाला. काय प्रतिक्रिया आहे तुमची? जी मुदत संपलेली आहे. आपली बातमी बघून मी प्राथमिक चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. प्राथमिक दृष्ट्या त्या व्हिडिओत तर दिसतंय की मेडिसिन जाळलेली आहे. आता ते एकतर एक्सपायर व्हायला नको होती, एक्सपायरीच्या आधीच वापरून टाकायला पाहिजेत किंवा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यायला पाहिजे होती. आणि बगर एक्सपायर झालेली पण मेडिसिन जाळल्याचं बातमीमध्ये आहे. या दोन्ही गोष्टीची आपण सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशी अंती त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर डेफिनेटली कारवाई केली जाईल. दुसरं सांगायचं म्हणजे हे आउटसोर्सिंगचा स्टाफ आहे, नवीन नवीन स्टाफ आहे, यांना तेवढं नॉलेज नाहीये. त्यांच्या ज्ञानात सुद्धा आपण सुधारणा करून याच्या पुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी नक्की घेऊ. आदिवासी पट्ट्यातली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतात. दोन्ही पण वैद्यकीय अधिकारी हे कंत्राटी आहेत, आउटसोर्सिंग याच्या तदर्थ मधले. एक मेडिकल ऑफिसर नियमित असते, परंतु काल दुसरा जो वैद्यकीय अधिकारी होता तो इलिगली जर गैरहजर असेल तालुका हेल्थ ऑफिसरला वगैरे कुणाला न विचारता त्याच्या कंत्राटी स्वरूपाच्या सेवा आम्ही समाप्त करून टाकू.